छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची पंतप्रधान मोदींच्या मनात सल आहे। पंतप्रधान मोदींनी शिवरायांची माफी मागितली। मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांनी देखील आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत माफी मागितलेली आहे। किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितलेली आहे। विरोधक मोदींनी माफी मागावी यासाठी आंदोलन करत असताना मोदींनी माफी मागून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिलेला आहे। भारत माता की, भारत माता की। पुतळा कोसळल्याची मोदींच्या मनात सल। पंतप्रधान मोदींनी मागितली शिवरायांची माफी। छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांचाही मनाचा मोठेपणा। किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मोठं दुःख झालंय। पंतप्रधान मोदींच्या पालघर दौऱ्यात मोदींनी आपल्या दौऱ्यात पुतळा दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केलंय। प्रेरणास्थान असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्यांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागतो असं मोदींनी म्हटलंय। मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। शिवरायांना दैवत मानणारे कोट्यवधी शिवभक्त आहेत, त्या दुखावलेल्या शिवभक्तांचीही माफी मागत असल्याचं मोदींनी म्हटलंय। जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं। शिवरायांचा पुतळा दुर्घटना ही गंभीर चूक आहे। विरोधकांनी देखील मोदींच्या माफीवर आता टीका केली आहे। अतिशय उशिरा माफी मागितली, परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते। छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते। इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार। विरोधी पक्ष शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफीची मागणी करत होते। पंतप्रधान मोदींनी शिवरायांची माफी तर मागितलीच, शिवाय शिवरायांना दैवत मानणाऱ्या शिवप्रेमींची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे। मोदींच्या या माफीनाम्यामुळे विरोधकांच्या आंदोलनातील हवाच निघून गेली आहे। प्रवीण बाबरेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।